महापालिकेच्या नावाचा गैरवापर करत बनावट परवानगीच्या आडून वृक्षांची कत्तल करणाऱ्या प्रकारानं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे। सिडको परिसरातील अंबड हद्दीत हा गंभीर प्रकार उघडकीस आला असून मनपाच्या खासगी ठेकेदार सचिन धाकतोडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उद्यान निरीक्षक श्रीकांत इरनक यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई झाली आहे। कामटवाडी शिवारातील प्रगती विहार सोसायटीमध्ये बांधकामासाठी अडथळा ठरणाऱ्या 2 झाडांच्या तोडीसाठी धाकतोडे यानं 40,000 रुपये घेतले आणि महापालिकेची बनावट पावती देत परवानगी असल्याचं भासवलं। यानंतर झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली। यावेळी पर्यावरण प्रेमींनी तक्रार केल्यानंतर मनपाच्या पथकानं तपास केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला। धक्कादायक बाब म्हणजे धाकतोडे यांनी यापूर्वीही अशाच बनावट पावत्यांच्या जोरावर शहरात अनेक ठिकाणी वृक्षतोड केल्याची माहिती समोर आली आहे। अंबड व सातपूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत। या प्रकारामुळे केवळ ठेकेदारच नव्हे तर मनपातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशयाची सुई फिरतीये। पर्यावरणाचा बळी देत पैशांसाठी सुरू असलेला हा काळा धंदा तातडीनं थांबवण्याची मागणी आता नागरिकांकडून जोर धरतीये। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।